तर इथे आमच्या गावी जायची पॅकिंग सुरू झाली आहे, कारण आम्ही मावशीच्या गावी चाललेलो, ते पण यात्रेसाठी. आणि मी पॅकिंग करता करता इयरिंग्सच्या पिटाऱ्यामध्ये मला भेटला हा ग्रीटिंग कार्ड, जो मी, साक्षी, संचिता, शुभांगी म्हणजे आधी की माझ्या मैत्रिणी आणि मी, आम्ही चौघींनी मिळून मी स्कूलमध्ये असताना माझ्या पप्पांसाठी बड्डे गिफ्ट हे ॲज अ केलं होतं. आणि प्लस प्रत्येक मुलीला हा आरसा तर माहितीच असेल, प्रत्येक मुलीने हा तिच्या चाइल्डहुडमध्ये यूज केलाच असेल, हो की नाही? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हे करतानाच मला समजलं की माझ्याकडे एवढ्या सगळ्या रिंग्स आहेत, आणि ही जी शेवटची रिंग आहे ना, ती मी बनवली आहे बरं का. सो तयार झाली आणि निघाली बस स्टँडवर, आणि बस स्टँडवर पोहोचताच आम्हाला समजलं की आमची बस 1 तास लेट होती. असो, आता त्यामध्ये ते काय करू शकत नाही. बट खरं सांगू का, मला रात्रीचा प्रवास करायला खरंच खूप आवडते, जेव्हा गावी जायचं असेल तेव्हा. कारण ती जी वाईब असते ना, ती पण काही वेगळीच असते, मिडनाईट प्रवास करायची, ते पण गावी जाताना, स्पेशली गावी जाताना. आणि इथे लोणावळ्यामध्ये तर आम्हाला एवढं ट्रॅफिक लागलं की बापरे बाप, तुम्ही बघू शकता सगळीकडे नुसते मोठ्या मोठे टॅम्पो, ट्रक, गाड्याच होत्या, आणि आम्ही लिटरली 2 तासानंतर लोणावळ्यामध्ये पोहोचलो. तिकडे मला खाली उतरायची बिलकुल इच्छा झाली नव्हती. पप्पांनी ऑलरेडी मला रवा केक घेऊन दिलेला, तो मी तोच खाल्ला, आणि सकाळी हा मस्त सनराईज बघत बघत आम्ही फायनली पोहोचलो आमच्या गावी. अँड गेस वॉट, आमची स्वामीज्ञा आणि दीदी दोघे पण आम्हाला घ्यायला आले होते. आणि मी मेन म्हणजे एक्साइटमेंट ह्याच्यासाठीच होती माझी गावी यायची, की मी माझ्या पिल्लूला भेटणार आहे म्हणून. आणि आमची पिल्लूसुद्धा आम्हाला बघून खूप खुश झाली होती, तुम्ही आता बघू शकताच. तर हा व्लॉग मी आता इथेच संपवते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जाता जाता लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.